नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने. डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय. आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासात सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय. नेत्रालयातील उपलब्ध सुविधा: फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन, कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे, मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी, काचबिंदू निदान व उपचार, बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन, लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे, तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध. चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया. एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया. आमचा पत्ता 4776, प्लॉट नंबर 118, दत्तनगर, उमा कॉलेज समोर, पंढरपूर. संपर्क 021862299890 किंवा 7020889631. टेंभूचे पाणी सांगोला तालुक्यातील माण नदीत आल्यामुळे माझे स्वप्न साकार झाले आहे. टेंभूच्या पाण्यामुळे माण नदीकाठीवरील शेतकऱ्यांसाठी सोनियाचा दिवस उगवलाय. पण आमचे विरोधक आजही गणित मांडत आहेत. गणित समजून घ्यायचे असेल तर माझ्याकडे या. तुमच्या आजोबाला जे जमलं नाही ते तुम्हाला कुठं जमायचं. नादाला लागू नका, आमचं आम्ही गणित करतो, अशा शब्दात आमदार शहाजी पाटील यांनी माजी आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू आणि शेकापला आव्हान दिलं. सांगोला तालुक्यातील 19 वंचित गावांना 1 TMC आणि माण नदीवरील सर्व 16 बंधारे वर्षातून 3 वेळा भरण्यासाठी 0.600 MCFT असे एकूण 1.600 TMC पाणी नव्याने मंजूर केल्याबद्दल वाटमरे ग्रामस्थांच्या वतीने आमदार शहाजी पाटील आणि माजी आमदार दीपक साळुंखे यांचा सत्कार करण्यात आला. त्या समारंभात बोलताना शहाजी बापूंनी शेकापला आव्हान दिलं. आमदार पाटील म्हणाले की सांगोला तालुक्यातील शेतीच्या पाण्यासाठी चळवळ उभी करून आम्ही संघर्ष केला. विविध पातळ्यांवर आंदोलनं केली, अगदी जनावरे घेऊन उपोषणं केली. त्यामुळे आज कुठेतरी टेंभूचे पाणी सांगोला तालुक्याला मिळायला लागले आहे. माण नदीवरील सर्व 16 बंधारे वर्षातून 3 वेळा भरण्यात येणार आहेत. तसेच वंचित 19 गावांनाही आता पाणी मिळणार असल्याने तालुक्यासाठी आज सोनियाचा दिवस आहे. सांगोल्याला आता पाण्यासाठी संघर्ष करण्याची गरज नाही. आपल्या हक्काचं पाणी तालुक्याला मिळणारच आहे. तुम्ही कोणतीही काळजी करू नका. विरोधक मात्र पुन्हा गणित मांडत आहेत. पण त्यांच्या आजोबांना जे जमलं नाही ते त्यांना कुठून जमायचं. आम्ही आमचं गणित करतो, पण माण नदीचा तळ तुम्हाला दिसू देणार नाही, असा शब्द मी आणि दीपक साळुंखे देतो, असेही शहाजी पाटील यांनी स्पष्ट केले. राजकारणाच्या बाबतीत आमच्या नादाला लागू नका. मी दीपक साळुंखेंचे 100 वेळा आभार मानतो. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी आमदार झाल्याने सांगोला तालुक्यासाठी पाणी आणू शकलो आहे. तालुक्याचा दुष्काळ हटण्यास मदत झाली आहे, अशी कबुलीही शहाजी पाटील यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे म्हणाले की कैलासवासी काकासाहेब साळुंखे यांच्या माध्यमातून पाण्याची खरी सुरुवात 1972 पासून सुरू झाली. काळाने त्यांना लवकरच हिरावून नेले, पण गेल्या 5 वर्षात तालुक्याच्या विकासाला गती आली आहे. विकास कामांबाबत मी आणि शहाजी पाटील दोघे मिळून निर्णय घेतो, त्यानंतर सरकार दरबारी पाठपुरावा करतो. तालुक्यातील विकास कामांसाठी जेवढी पत्र सरकारला दिली त्यावेळी शहाजी बापू एकदाही रिकाम्या हाताने आलेले नाहीत. आम्ही शेतकऱ्यांनी पैसे सर्व काही मंजूर करून आणले आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरण्याची मानसिकता ठेवून पाण्याची वहिवाट चालू ठेवावी. आम्ही आणून देण्याचे काम केले आहे, ते पुढे चालू ठेवण्याचे काम तुमचे आहे, असेही साळुंखे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे विजय बाबर, प्राचार्य संजय देशमुख, संभाजी आलदर, विजय शिंदे यांची भाषणे झाली. विकास पवार यांनी प्रास्ताविक केले. व्यासपीठावर बाबूराव गायकवाड, तानाजी पाटील, सुभाष इंगोले, किरण पवार, सागर पाटील, दादासाहेब लवटे, आनंद घोंगडे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.